चला एकच लक्ष, चला एकच लक्ष, निवडून आणूया स्वतंत्र मजूर पक्ष. चला एकच लक्ष, निवडून आणूया स्वतंत्र मजूर पक्ष. या पक्षाचे नीतिमूल्य स्वतंत्रापूर्व 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली. 1937 मध्ये 18 पैकी 15 उमेदवार निवडून आणले. देशाला एक मोठा इतिहास आहे. 15 आमदार निवडून आणले. ते सर्व जाती धर्माचे होते. भट ब्राह्मण लोकही होते, जोशी नावाचे होते. अशा प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानायला सर्व स्तरावरचा समाज होता. एक अमूल्य रत्नासारखे महाभूषण, शिल्पकार, घटनाकार, संविधानाचे विधाते, घटनेचे लिखिते, महामानव, बोधिसत्व, बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कितीही बोललं, इतिहासाचं कितीही बोललं तरी वेळ कमी पडेल असं त्यांचं चरित्र आहे, जो इतिहास रूपाने महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालयामध्ये संग्रहित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पुस्तके राजभवन मध्ये आहेत. असंख्य ही पुस्तके राजभवनमध्ये आहेत. ती सर्वसामान्य जनतेला खुली झाली पाहिजेत पाहण्यासाठी, वाचण्यासाठी. कारण त्यातूनच इतिहास घडलेला आहे, इतिहास दडलेला आहे. तो साऱ्या समाजाला भारत देशातील समजेल आणि एक जनजागृतीपर संदेश जाईल की स्वतंत्र भारताचा स्वतंत्र मजूर पक्ष हा एकमेव पक्ष आहे जो कष्टकऱ्यांना, जो कामगारांना न्याय मिळवून देईल. कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक अधिकार मूल्य जपणारा हा पक्ष आहे. कामगारांचे अधिकार मूल्य जपणारा हा पक्ष आहे. त्यामुळे स्वतंत्र मजूर पक्ष, एकच लक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष या तिरंग्याच्या, देशाच्या तिरंग्याच्या छत्रछायेखाली आपण देशातील भली मोठी लोकशाही तंत्र प्रणालीमधले लिखाण करतो आणि समाजाला ते सांगतो, पठण करतो. तेव्हा समाजाला विश्वास बसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व किती अतिमूल्य आहे आणि मूल्यवान आहे हे तुम्हाला सांगू इच्छितो. त्यामुळे एकच लक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष, एकच लक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष, एकच लक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष ची निशाणी बहुतेक खटारा ही निशाणी असेल, ज्याच्यामध्ये बैलगाडी आणि 2 बैल दाखवलेले आहेत. अशा प्रकारे खटारा बैलगाडी जी स्वतंत्र मजूर पक्षातील मजूर ची निशाणी आहे. खटारा 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 या निशाणीवर शिक्का मारून स्वतंत्र मजूर पक्षाचे महायुतीतील BJPच्या घटक पक्षांच्या सोबत घेऊन उमेदवारांनी लढलेले उमेदवार रविराज रवींद्र शिंदे यांना प्रचंड भरघोस मताने प्रभाग क्रमांक 15 मधून निवडून द्यावे ही कळकळीची आणि नम्रपणे विनंती आहे. ठाणे जिल्ह्यातील, ठाणे शहरातील, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.